आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 पॉकेटचं क्लच पर्स तयार करणार आहोत। त्यासाठी आपण 9 इंच रुंद आणि 4.5 इंचचे हे नॉन ओव्हन जोडून 2 पीस वारली पेंटिंगचे तयार केलेले आहेत। त्याचबरोबर आतल्या पॉकेटसाठी आपण 2 पीस नॉन ओव्हनचे 9 बाय 10 इंचाचे कट करून घेतलेले आहेत। प्रथम आपण एक पीस हा नॉन ओव्हनचा घेऊन 1 इंचावरती खूण करून घेऊया आणि आता ही रेषा आपण पट्टीच्या सहाय्याने आखून घेऊया। त्यानंतर आपण हा मेन पीस घेऊन त्यावरती हा पॉकेटचा पीस ठेवायचा आहे आणि मेन पीसच्या खालच्या भागापर्यंत या अस्तरचं टोक येईल असं इथपर्यंत फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही पीस आपले एकाच आकारात तयार व्हायला पाहिजेत। 1 इंचाच्या रेषेपर्यंत आपण वरती फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता ही रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे। आपली ही रेषा आता 3.5 इंच अंतर आपलं आलेलं आहे। आता आपण याला पॉकेट तयार करून घेऊया। त्यासाठी आपण आता खालची बाजू आपले 1 इंच अंतर खाली उरलेलं आहे। आता या भागावरती आपण एक शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर आपण याला अंतर मोजून घ्यायचं। 3-3 इंचावरती आपण हे 3 पॉकेट आपले तयार होतील। 3 इंच नंतर 6 इंच तेवढेच अंतर आपण या खालच्या भागावरती मोजून घेतलेलं आहे आणि आता आपण या भागावरती शिवून घ्यायचं आहे। आता शिलाई केल्यानंतर आपले हे 3 पॉकेट तयार झालेले आहेत। पहिले पॉकेट जसे तयार केले त्याचप्रमाणे आपण दुसरा पण पार्ट हा तयार करून घेऊया। पॉकेटचा वरती 1 इंचाची रेषा आखायची, त्यानंतर हा भाग असा फोल्ड करून मेन पार्ट इतका तयार करून घ्यायचा आणि या भागावरती आपण 4 शिलाई करून हे 3 पॉकेट तयार करायचे आहेत, म्हणजे हे दोन्ही भाग आपले एकाच आकारात तयार झालेले आहेत। आता हे दोन्ही पॉकेटचे पार्ट आपले तयार आहेत। 6 पॉकेट आपले या भागाला तयार झालेले आहेत। आता आपण ही 8.5 इंच लांबीची चेन घेतलेली आहे। ही चेन आपण आता मेन पार्टला उलट ठेवून आणि त्या भागावरती आपण हे पॉकेटचा भाग आतमध्ये ठेवायचा आहे। यावरती शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण हा भाग असा फोल्ड करून दाबटीप घालून घेऊया वरती। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण दुसरा मेन पार्ट उलट ठेवून घ्यायचा आहे आणि हा पॉकेटचा भाग आपण सुलट असाच खाली ठेवून या दोन्ही भागावरती शिलाई करून घेऊया। शिलाई केल्यानंतर आता हा पार्ट आणि खालचा भाग असा एकत्र ठेवून यावरती एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून झालेली आहे। आता आपण मेन पार्टला मेन पार्ट जोडून घ्यायचा आणि अस्तरच्या कापडाला अस्तरचं कापड जोडायचं। ही चेन आतल्या बाजूला आपण अस्तरच्या बाजूला सरकवून घ्यायची आणि आता पिनअप करून घेऊया। प्रत्येक भागाला भाग व्यवस्थित एकाच रेषेत जोडले जातील असंच आपण पिनअप करून घ्यायचं आहे। पूर्ण भागाला शिलाई करून घ्यायची आहे आणि थोडासा भाग आपण ही बॅग बाहेर काढण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे।
आणि शिलाई केल्यानंतर आपण याचे चारही कोपरे थोडे थोडे कट करून घेऊया। सुलट केल्यानंतर आपला हा भाग व्यवस्थित दिसेल। यातून आता ही क्लच बॅग आपण बाहेर काढून घेऊया। आता ही बॅग आपण व्यवस्थित सुलट करून घ्यायची आहे। सुलट केल्यानंतर आता आतला जो आपला शिवायचा राहिलेला भाग होता तो आतमध्ये आपण असं फोल्ड करून या भागावरती शिलाई करून घ्यायची आहे। हा भाग शिवून घेतल्यानंतर आतमध्ये आता आपण भाग इन्सर्ट केलेला आहे आणि आता यामध्ये आपण मोबाईल, कार्ड, पैसे, खूप सारे साहित्य यामध्ये ठेवू शकतो। छोटे मोठे साहित्य व्यवस्थित आपलं बसते यामध्ये। अशा प्रकारे 5 ते 6 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आपले हे सुंदर अशी क्लच पर्स तयार झालेले आहे। विविध उपयोगी आणि सुंदर अशी ही क्लच बॅग अवश्य शिवून बघा। सुट्टे पैसे किंवा इतरही साहित्य आपण अशा प्रकारे कमी खर्चात सुंदर असे आपल्या ही मिनी पर्स तयार झाले।